मैं हूँ जहांगीर यासक, न्यूज हब के में आपका स्वागत है। शहर तुम्हारा तो फिकर भी तुम्हारी। 131 नगर सेवक, 33 प्रभाग इंटरव्यू चालू है। अंतिम टप्पे पे इनका इंटरव्यू है, जिसको इंटरव्यू लेने के लिए बैठे हुए हैं करंट खासदार नरेश मस्के जी और रवि पाठक जी। 1165 इंटरव्यू इच्छुक उम्मीदवारों के लिए गए हैं और किसको मिलेगा फॉर्म भर के, यानी कि किसकी तकदीर में है इस साल नगर सेवक बनना, या फिर कितने हो जाएंगे गैस पर। तो बहुत ही उथल पुथल शुरू है। सुबह एक पार्टी में होते हैं, दोपहर में एक पार्टी में होते हैं और रात में एक पार्टी में होते हैं। तो इतने अच्छे इच्छुक उम्मीदवार हैं, लेकिन उनकी तकदीर का फैसला होने जा रहा है अंतिम टप्पे पर। क्या कुछ कहा प्रभाग में जो लड़ने वाले बाबाजी पाटिल और शिवसेना से उन्होंने फॉर्म भरा है शिंदे गुट से, आइए सुनिए। दादा क्या कहेंगे, आज आप आए यहाँ पर आनंदी के आश्रम पर? शिवसेना कार्यालय आनंदी के जी आश्रम में मुलाकात कार्यक्रम रखा है, जो 15 जनवरी 2026 को चुनाव होने वाला है ठाणे म्यूनसिपल कॉरपोरेशन का। उसके लिए प्रभाग क्रमांक 29 का जितने लोग इच्छुक है वो सब उम्मीदवार को बुला के आदरणीय मस्के साहब, मीनाक्षीताई शिंदे और रविंद्र जी फाटक और सब टीम ने सबका मुलाकात लिया है। सबको आप शिवसेना पक्ष के लिए और हमारे वार्ड के लिए क्या किया है और क्या करने वाले हैं, ये सबकी मुलाकात में आया है। आगे बढ़ जाओ, आगे बढ़। रिजवान नीचे लेना थोड़ा, काय सांगायला पुरस्कार आपल्याला ज्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतोय त्यांच्याबद्दल नंतरच्या कालखंडात संपूर्ण कोकणामध्ये त्यावेळेला अण्णा उमेदवार प्रभाकर हेगडे, बाबा चिटणीस, माऊसकर हे असे अतिशय समाजाला वळण लावणारे कुठल्याही आरोपीला त्याचं वकीलपत्र घेताना अण्णा स्पष्ट सांगायचं, अनंतपणे गुन्हा करणार निश्चित असे समाजाला निश्चितपणे दिशा देणारे वकील अभावानेच त्या ठिकाणी आढळत. आणि म्हणून अण्णांच्या नावानं एक या ठिकाणी स्पर्धा आणि एक परीक्षा वितरण समारंभ होत आहे. म्हणून मी या ठिकाणी आवर्जून आणि अण्णांचा आदर्श हा समाजाला निश्चितपणे भविष्यकाळामध्ये वकील लोकांना जीवनाचा प्रत्येक टप्पा उंचावर नेताना निश्चितपणे आदर्शवत होईल असं मला. सर, एक महत्त्वाची गोष्ट राजकीय उद्या सगळ्यात मोठी घोषणा होणार आहे. 2 बंधू एकत्र युतीची घोषणा करणार आहेत. काय वाटतं, काय परिणाम होईल महाराष्ट्रावर? बघा, मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाला प्रवक्ते आहेत, जिल्ह्याला प्रवक्ते, राज्याला, देशाला, आणि प्रवक्त्यानेच बोलावं पक्षाचं धोरण. आणि म्हणून प्रॉमिस करून नाही नवी मुंबई युतीच्या चर्चांना ठाणे महानगरपालिका आणि राज्य नेतृत्वाने सुद्धा महायुती व्हावी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे, परंतु ती सन्मानजनक व्हावी अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आहे. त्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल सगळ्याच ठिकाणी चांगलं वातावरण व्हावं, महायुती व्हावी अशी इच्छा आहे, पण ती सन्मानजनक व्हावी ही सगळ्याची धर्म आहे. परीक्षा होणार आहे, परीक्षा घेतली जाणार आहे. पाहिलं तर लोकसभेमध्ये विधानसभा झाली, आता खऱ्या अर्थाने महानगरपालिका झालेली आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक पक्षाची त्या ठिकाणी जनता परीक्षा जनता चांगल्या विचाराच्या लोकांच्या बरोबर चांगलं काम करण्याच्या बरोबर आहे.
सिद्ध झालेलं आहे. भविष्यकाळामध्ये अशाच विचाराबरोबर मला कोणाच्या अपेक्षेवर बोट ठेवायचं नाही. आज जीवनातला मिळालेला यशाचा भाग हा कायमच राहतो. अशातला भाग आहे. जे अपयशी होतात ते यशस्वी होतील आणि यशस्वी झाले त्यांना सुद्धा अपेक्षांची चौक टाकायला लागते. सातत्यानं जे जनसामान्यांवर राहते त्या लोकांनी यश काय ठाण्याचे प्रभारी मंत्री आहात. प्रभारी म्हणून प्रभारी म्हणून आपलं नाव चर्चेत होतं आधी. आता गावकऱ्यांना प्रभारी म्हणून दिलेलं आहे. आधी तुमचं नाव चर्चेत होतं. आता काय झालं तर महाभाषी की ह्या निवडणुका एकाच वेळेला अशी सुरुवातीला अपेक्षा नव्हती. परंतु ते एकाच वेळेला निवडणुका लागल्या कारणानं प्रत्येक शहरामध्ये एक जबाबदार माणूस त्या ठिकाणी असावा या उद्देशाने केला आणि शेवटी पक्षाला शेवटी एकेका शहराकरता जबाबदार माणूस देण्याची भूमिका वाटली आणि ती दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय आता हे काय प्रभारी पण हे काही कायमचं कोणाला काही किला मारलेलं नाही. तात्पुरतं नसतं. 55 नगरसेवकांचे सीट्स मागत आहेत. 55 नगरसेवकांचे सीट्स नवी मुंबईमध्ये शिवसेना मागत आहे. कसं बघता येतं? त्या एकूण जी वाटाघाटी करणाऱ्या कमिटीमध्ये मी नाही. ते दुसरे सदस्य आणि काय निर्णय घेतलाय आणि काय प्रस्ताव दिलाय मला माहिती. ठाण्यातल्या लोकांसोबत आपण बैठक घेतली. नेमकी काय इच्छा आहे ठाण्यातल्या माजी नगरसेवकांची भाजपच्या? सगळ्यांना संधी मिळावी, सगळ्यांना यश मिळावं अशी इच्छा आहे. ओके दादा, थँक्यू दादा. वकिलाला दुसऱ्या दिवसाची केस बघायची आहे.